नमस्कार, मुंबई तकच्या समजून घ्या या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। नुकतंच काही वेळापूर्वीच महाविकास आघाडीकडून घोषणा करण्यात आलेली आहे की येणाऱ्या 1 सप्टेंबरला ते मुंबईमध्ये पुन्हा एकदा सरकारच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरणार आहे, ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही असतील आणि शिंदे सरकारच्या विरोधामध्ये जोडे मारो आंदोलन केले जाणार आहे, ज्याच्यासाठी कारण ठरलेलं आहे सिंधुदुर्ग इथल्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा कोसळलेला पुतळा आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप। या विरोधातच महाविकास आघाडीने रस्त्यावर उतरण्याचं ठरवलेलं आहे। गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ, जिथे अल्पवयीन मुलींवर अत्याचार झालेले होते, त्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने सरकारच्या विरोधामध्ये महाराष्ट्र बंदची हाक दिलेली होती। पण मुंबई उच्च न्यायालयाने मात्र म्हटलेलं होतं की राजकीय पक्ष बंद पुकारू शकत नाही, ते बेकायदेशीर ठरतं। हे सांगितल्यामुळे बंदाचं रूपांतर जे आहे ते मूक आंदोलनामध्ये झालं। खरं तर याच्यामध्ये याही गोष्टीचा उल्लेख करायला हवा, ते म्हणजे की कलकत्ता हायकोर्टने सुद्धा आता म्हणजे काही वेळापूर्वीच तिथे सुद्धा एक जनहित याचिका जी दाखल करण्यात आलेली होती बंदच्या विरोधातली, तिथे सुद्धा ज्या डॉक्टरवर बलात्कार झालेला आहे, हत्या सुद्धा झालेली आहे तिची, आणि त्या विरोधामध्ये तृणमूल काँग्रेस सरकार विरोधात, ममता बॅनर्जी सरकार विरोधात बीजेपी जी रस्त्यावर उतरलेली आहे, तिकडे सुद्धा बंदची हाक देण्यात आलेली आहे। मात्र तिथे बंदच्या विरोधात करण्यात आलेली याचिका जी आहे ती कलकत्ता हायकोर्टने मात्र डिसमिस केलेली आहे आणि त्याचं कारण अर्थात वेगळं आहे। म्हणजे तिथे बंदच्या विरोधातली जी याचिका होती तीच डिसमिस झालेली आहे, पण त्यासाठी कारण वेगळं आहे, कारण की त्या याचिकाकर्त्याला याचिका करण्यासाठीच डिबार करण्यात आलेलं होतं। इथे मात्र बंदच्या विरोधात जी याचिका करण्यात आलेली होती ती सुरुवातीला एंटरटेन करण्यामध्ये हायकोर्ट फार उत्सुक दिसलं नाही, मात्र नंतर हा बंदच बेकायदेशीर आहे अशा पद्धतीचा निकाल हा हायकोर्टाने दिला आणि म्हणून महाविकास आघाडीला गेल्या आठवड्यामध्ये तो बंद पुकारता आला नाही आणि आता ते मोर्चा करणार आहेत मुंबईमध्ये। पण पुन्हा एकदा याच्यामध्ये कुठला अडथळा येऊ शकतो का? ज्या पद्धतीने गेल्या वेळेला महाविकास आघाडीने बंद पुकारल्यानंतर गुणरत्न सदावर्ते हे हायकोर्टात गेले, आणखीन एक याचिका सुद्धा होती, पण गुणरत्न सदावर्ते यांनी सुद्धा जयश्री पाटील यांनी जी दाखल केलेली याचिका होती ती केस लढवलेली होती, त्याच्यामध्ये जे कोर्टाने निकाल दिला त्याच्यामुळे महाराष्ट्र बंद हा जो प्रयत्न करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न होता तो कुठेतरी फेल गेला, कारण कोर्टाने सांगितलं की हा बंद करता येणार नाही। तशाच पद्धतीने आता सुद्धा पुन्हा एकदा सरकारच्या विरोधामध्ये जो महाविकास आघाडीने मोर्चा काढायचा ठरवलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा असे कुठले अडथळे येऊ शकतात का? नेमकी याच्यामध्ये कायद्याची भाषा काय सांगते हे सुद्धा या व्हिडिओमधनं समजून घेणं गरजेचं आहे। म्हणजेच त्या वेळेला कोर्टाने जो निकाल दिलेला होता त्याच्यामध्ये नेमकं काय म्हणण्यात आलेलं आहे या सुद्धा गोष्टी आपल्याला आता समजून घेणं गरजेचं आहे, त्याच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। सो ही आपल्या मुंबई उच्च न्यायालयाची ऑर्डर आहे, इंटरिम ऑर्डर ज्याला आपण म्हणतो, जी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय आणि अमित बोरकर या दोन न्यायमूर्तींच्या बेंच समोर ही सुनावणी झालेली होती, ज्याच्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने त्यावेळेला महाराष्ट्र बंद हा महाविकास आघाडी का करू शकत नाही या संदर्भातली काही प्रमुख कारणं दिलेली आहेत। ती जो त्यावेळेसचा जो निकाल होता किंवा ती जी ऑर्डर होती त्या दिवशी झालेल्या सुनावणीची ती समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यातनं आपल्याला समजू शकणार आहे की त्यावेळेला बंद तर महाविकास आघाडीला करता आला नाही, पण यावेळेला कुठला अडथळा हा येऊ शकतो का? तर मुळात त्यावेळेला जेव्हा महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली होती त्यावेळेला जी याचिका मुंबई उच्च न्यायालयात गेली त्याच्यामध्ये ही जी ऑर्डर आलेली आहे त्याच्यामध्ये कोर्टाने जे एक आपण म्हणू शकतो कन्सर्न उपस्थित केलेला होता की बंद करण्यामुळे काय काय गोष्टी घडू शकतात। तर त्याच्यामध्ये अर्थात शाळेत जाणारी जी मुलं असतील, अर्थात ही इंग्लिशमधली ऑर्डर आहे, मी थोडक्यात तुम्हाला मराठीत सांगेन की काय परिणाम होतात एखादा बंद पुकारला तर, की त्याच्यामध्ये शाळेत जाणारी जी मुलं आहेत, ज्यांची रोजंदारी असते की आज कमवलं त्याच्यावरच तुमचं खाणं पिणं झालं, अशा पद्धतीने रोज तुमची जी मजुरी होते त्याच्यानुसारच तुमचं चालतं, तर हे जे डेली वेजर्स आहेत किंवा ऑफिसला जाणारे म्हणजे कर्मचारी असतील, उद्योगपती असतील, फॅक्टरी वर्कर्स असतील किंवा शॉपकीपर्स असतील, दुकानदार असतील, हे सगळे असतील किंवा इतरही व्यवसाय करणारे असतील, सर्व्हिस सेक्टरमधले असतील, सरकारी कर्मचारी असतील, या सगळ्यांवर बंदचा परिणाम हा होतो हे कोर्टाने याच्यामध्ये सांगितलेलं होतं। यांनी सांगितलेलं आहे की सिटीजन्स सफर्ड ॲट लार्ज ऑन अकाउंट ऑफ दीज कॉल्स ऑफ स्टेट वाईड बंदच, म्हणजे महाराष्ट्रव्यापी किंवा एखाद्या राज्यव्यापी बंद पुकारला तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याला कुठेतरी ठप्प पडतात किंवा त्या गोष्टीला फटका बसत असतो। हे सांगताना त्यांनी काही इथे जजमेंट्स जे याआधी कोर्टाने दिलेले आहेत त्याचा सुद्धा उल्लेख केलेला होता, जे की सुप्रीम कोर्टाने दिलेले होते। त्यामुळे सुप्रीम कोर्ट एखादं जजमेंट देतं त्यावेळेला ते हायकोर्ट्सवर बंधनकारक असतं। सो त्या सुद्धा काही जजमेंट्सचा याच्यामध्ये उल्लेख आहे, जसं की कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया वर्सेस भारत कुमार अँड ORS हे 1998ची केस आहे, ज्याचा याच्यामध्ये दाखला देण्यात आलेला आहे। भारत कुमार के पालिचा अँड
वर्सेस स्टेट ऑफ केरळा ही केसचा याच्यामध्ये तो दाखला जो आहे तो देण्यात आलेला आहे. याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की का महाविकास आघाडीला हा बंद करता आला नाही गेल्या आठवड्यामध्ये, ज्याचं कारण याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे, जे केरळ हायकोर्टाने त्याचा निकाल दिलेला होता आणि तो सुप्रीम कोर्टाने सुद्धा योग्य ठरवला. त्यामुळे त्याच्यात जे सांगण्यात आलेलं आहे ते फार महत्त्वाचं ठरतं. नो पॉलिटिकल पार्टी ऑर एनी ऑर्गनायझेशन कॅन क्लेम दॅट इट इज एंटायटल्ड टू पॅरलाइज द इंडस्ट्री अँड कॉमर्स इन द एंटायर स्टेट ऑर एंटायर nation and is entitled to prevent the citizens not in sympathy with its viewpoint from exercising their fundamental rights or from performing their duties for their own benefit or for the benefit of the state of the nation. बेसिकली याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की कुठल्याही राजकीय पक्षाला ते एंटायटल्ड नाही आहेत अशा पद्धतीने गोष्टी करण्यासाठी, म्हणजे त्यांना तर अशा कुठल्या गोष्टीचा कुठला अधिकार नाहीये, मुळात मूलभूत अधिकार तर नाहीच, पण अशा पद्धतीचा कुठलाच अधिकार नाही की तुम्ही सगळी यंत्रणा एक प्रकारे ठप्प करून ठेवाल ज्याच्यामुळे नुकसान होऊ शकतं. मग ते राज्याचं असेल किंवा अगदी देशाचं सुद्धा असेल, तर तुम्ही अशा पद्धतीने राज्यव्यापी किंवा देशव्यापी बंदची हाक पुकारू शकत नाहीत. असे अधिकार हे राजकीय पक्षांना किंवा कुठल्याही संस्थेला सुद्धा नाहीत, असं याच्यामध्ये कोर्टाने जे आहे ते सांगितलेलं आहे. सो हा मुद्दा इथे फार महत्त्वाचा ठरतो. त्याच्या पुढे म्हणजे याच्यामध्ये फार डिटेल्ड अनेक गोष्टी आहेत, पण आपण थोडक्यात एक एक गोष्टी समजून घ्यायच्या झाल्या तर याच्यामध्ये आणखी एक सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे जो कोर्टाने सांगितलेला होता. हे सुप्रीम कोर्टाचं याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. वी आर ऑफ द व्ह्यू, म्हणजे सुप्रीम कोर्टाने केरळ हायकोर्टचं जे कायम ठेवलेलं होतं ते की वी आर ऑफ द व्ह्यू, म्हणजे आम्ही या मताचे आहोत दॅट दिस कोर्ट हॅज सफिशियंट ज्युरिस्डिक्शन टू डिक्लेअर दॅट द कॉलिंग ऑफ अ बंद and the holding of it is unconstitutional, especially since it is undoubted that the holding of bunds are not in the interest of the nation. म्हणजे आमचं असं मत झालेलं आहे, ज्या गोष्टी सर्कमस्टॅन्शियल त्यांच्या समोर आलेल्या आहेत त्याच्यानुसार, की अशा पद्धतीने बंद पुकारल्यामुळे कुणाचाही काही फायदा होणार नाहीये, याने देशाचा काही फायदा होईल वगैरे अशा गोष्टी नाहीयेत, किंवा हे देशहितार्थ आहे असं सुद्धा नाहीये. but tend to retard the progress of the nation by leading to national loss of production. पण याच्यामुळे एक प्रकारे देशाचंच नुकसान होतं, कारण की तुम्ही बंद पुकारलात तर त्या दिवसाच्या सगळ्या गोष्टी या ठप्प होतात. त्या दिवसाचे व्यवहार असतील, व्यवसाय असतील, तुमची इकॉनॉमी जी आहे ती त्या एका दिवसासाठी ठप्प पडते. मग ती एक तासासाठी होईना किंवा दिवसभर काय होईना, पण तुमची आर्थिक उलाढाल जर ठप्प पडत असेल तर त्याने तुमच्या देशव्यापी जे सगळं प्रोडक्शन होत असतं, उत्पादन जे होत असतं, त्याला त्याने फटका बसतो. हे इथे सांगण्यात आलेलं होतं. त्यामुळे इथे कोर्टाने असं म्हटलेलं आहे, वी कॅन नॉट ऑल्सो इग्नोर द डिस्ट्रक्शन ऑफ पब्लिक अँड प्रायव्हेट प्रॉपर्टी वेन अ बंद इज एन्फोर्स्ड बाय द पॉलिटिकल पार्टीज ऑर एनी अदर ऑर्गनायझेशन. एखादा राजकीय पक्ष बंद पुकारतो किंवा एखादी संस्था पुकारते, त्याच्यामध्ये प्रायव्हेट, खाजगी किंवा सार्वजनिक सरकारी मालमत्तेचं होणारं जे नुकसान आहे त्याच्याकडे सुद्धा आम्ही कानाडोळा करू शकत नाही. वी आर इन्क्लाइंड टू द व्ह्यू दॅट द पॉलिटिकल पार्टीज अँड द ऑर्गनायझेशन्स विच कॉल फॉर सच बंड्स अँड एन्फोर्स देम आर रिअली लायबल टू कॉम्पन्सेट द गव्हर्नमेंट. उलट या सगळ्या नुकसानांचं हे राजकीय पक्ष लायबल आहेत हे सगळं नुकसान भरपाई देण्यासाठी, असं याच्यामध्ये सगळ्यात सांगण्यात आलेलं आहे. कारण त्याच्यामध्ये पब्लिक अँड द प्रायव्हेट सिटीजन फॉर द लॉस सफर्ड बाय देम फॉर सच डिस्ट्रक्शन, ते जे काही त्याच्यामध्ये डिस्ट्रक्शन करतात, त्याच्यामध्ये जे काही उद्ध्वस्त होतात सगळ्या गोष्टी, जे काही नुकसान होतं ते पॉलिटिकल पक्षांनी खरं तर भरून काढणं अपेक्षित आहे. हे एक त्याच्यामध्ये टिप्पणी करण्यात आलेली होती. त्याच्या पुढे हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे, इन व्ह्यू ऑफ आवर डिस्कशन अबाव वी अलाव दिस ओरिजिनल पिटिशन्स टू द एक्सटेंट ऑफ डिक्लेअरिंग दॅट द कॉलिंग फॉर अ बंद बाय एनी association, organization or any political party and the enforcing of that call by it is illegal and unconstitutional. म्हणजे कुठल्याही संस्थेने, असोसिएशनने, राजकीय पक्षाने अशा पद्धतीने बंद जर पुकारले तर ते इल्लिगल ठरतात, बेकायदेशीर आणि अनकॉन्स्टिट्युशनल म्हणजे असंवैधानिक ठरतात. हे कोर्टाने इथे सांगितलेलं आहे आणि म्हणूनच त्यावेळेला सुप्रीम कोर्ट म्हणजे हे सुप्रीम कोर्टाच्या किंवा आधीच्या कोर्टाच्या डायरेक्टिव्हच्या आधारावर इथे हायकोर्टाने सुद्धा इथे महाविकास आघाडीला तो बंद बेकायदेशीर ठरतो अशा पद्धतीची ती टिप्पणी केलेली होती. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे की गेल्या वेळेला जी हायकोर्टात सुनावणी झालेली होती त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंनी हायकोर्टाच्या लंच पूर्वीची झालेली सुनावणी आणि लंच नंतर झालेली सुनावणी यामध्येच बरोबर उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतलेली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये जे सांगण्यात आलेलं होतं त्याचा कुठेतरी फटका बसला का हे इथे समजून घेणं गरजेचं आहे. कारण की
हायकोर्टाने, मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यामध्ये ज्यावेळेला सुनावणी घेतलेली होती, ती सकाळच्या सत्रामध्ये जी सुनावणी झालेली होती त्यावेळेला उलट ते याचिकाकर्त्यांना हे सांगत होते की किमान आम्हाला कोर्टाला तरी याच्यामध्ये बख्श द्या, आम्हाला तरी सोडा, तुमच्या या सगळ्या राजकीय आरोप प्रत्यारोपांमध्ये आम्हाला खेचू नका, असं कोर्ट म्हणत होतं. पण त्याच कोर्टाने लंच ब्रेक नंतर मात्र असा निर्णय कसा काय दिला यावर अनेक जणांनी खरं व्हिडिओज केलेले आहेत, प्रश्न उपस्थित केलेले आहेत, मात्र त्याचं उत्तर सुद्धा या ऑर्डरमध्ये कोर्टाच्या दडलेलं आहे. कोर्टाच्या ऑर्डरमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की टुडे, म्हणजे त्या दिवशी जेव्हा सुनावणी झाली गेल्या आठवड्यामध्ये, टुडे द पिटिशनर अपिअरिंग इन पर्सन हॅज टेंडर्ड photocopies of screenshots of some news channel where it is shown to be announced that on Maharashtra Bandh the local trains and buses and roads shall be closed. म्हणजे याचिकाकर्त्यांनी काही न्यूज चॅनल्सवर दाखवण्यात आलेल्या बातम्यांचे स्क्रीनशॉट्स हे कोर्टामध्ये दाखवले, ते प्रूफ दाखवले की ज्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं होतं की या महाराष्ट्र बंदमध्ये मुंबई लोकल, मुंबईतल्या बसेस आणि रस्ते हे बंद ठेवण्यात येतील. त्याच्यामुळे इथे महत्त्वाचं ठरतं, जसं मगाशी कोर्टाने म्हटलेलं होतं की बंदमध्ये पब्लिक प्रॉपर्टी जी आहे त्याचं नुकसान होत असेल किंवा त्यावेळेसची उलाढाल जे ठप्प होत असेल तर ते योग्य नाही, ते देशाच्या किंवा राज्याच्या सुद्धा हितार्थ नसतं आणि म्हणून हे असे बंद बेकायदेशीर ठरतात. नेमकं उद्धव ठाकरे यांनी कोर्टाची जी लंच ब्रेक पूर्वी आणि लंच नंतरची जी सुनावणी झाली त्याच्यामध्येच एक पत्रकार परिषद घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये ही घोषणा केलेली होती की लोकल आणि बसेस सुद्धा बंद ठेवण्यात याव्या हे त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्याच बातमीचे स्क्रीनशॉट्स हे याचिकाकर्त्यांच्या मार्फत कोर्टामध्ये सादर करण्यात आले, त्याचा उल्लेख या ऑर्डरमध्ये आहे. त्यांनी सांगितलेलं आहे आर अटेन्शन हॅज ऑल्सो बीन ड्रॉन टू एक्झिबिट, त्यांनी पुढे म्हटलेलं आहे, विच इज अ स्क्रीनशॉट ऑफ सम मेसेज फ्लॅश फ्रॉम ट्विटर हँडल ऑफ अ पॉलिटिकल पार्टी विच शोज दॅट अ कॉल हॅज बीन गिवन बाय द सेड पॉलिटिकल पार्टी फॉर ऑब्झर्विंग द बंद बाय ऑल सिटीजन्स हु आर सेन्सिटिव्ह टू द इन्सिडेंट विच अकर्ड रिसेंटली. जो मध्ये जी घटना घडलेली आहे याच्यामध्ये उल्लेख नाही, पण बदलापूरची घटना, याच्यामुळे त्यांनी त्या पॉलिटिकल राजकीय पक्ष जो आहे त्यांचे जे सोशल मीडियावरचे हँडल्स, खास करून ट्विटरवरचे जे हँडल्स होते त्याच्यावर सुद्धा बंदची घोषणा जी करण्यात आलेली होती किंवा त्याचं जे आवाहन करण्यात आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये हेही सांगण्यात आलेलं होतं की जेवढे जास्तीत जास्त लोक ज्यांना असं वाटतंय की आपण या बंदमध्ये सहभागी व्हावं, बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ बाकीच्यांनी सुद्धा याच्यामध्ये यावं, ही जी आवाहन करणारे सगळे पोस्ट होते त्याचे सुद्धा स्क्रीनशॉट्स या याचिकाकर्त्यांनी कोर्टात दाखवलेले होते, ज्याचा सुद्धा फटका हा बसलेला आहे महाविकास आघाडीला. आणि त्याच्यामध्ये सुद्धा कोर्टाने जो निकाल गेल्या आठवड्यामध्ये दिला की का तो बंद बेकायदेशीर ठरतो त्याला सुद्धा हे एक महत्त्वाचं कारण ठरतं. कोर्टाने पुढे हे सुद्धा म्हटलेलं होतं, कॉल इफ ऑब्झर्व्ड, म्हणजे बंद जर पुकारण्यात आला, इज लाईकली टू अफेक्ट नॉट ओनली द स्टडीज ऑफ चिल्ड्रन, म्हणजे फक्त काही लहान मुलांचा फटका बसतो असं नाहीये की शाळा वगैरे बंद पडतात तेवढंच नाहीये, तर इतर सगळ्या गोष्टींना जसं की इमर्जन्सी सर्व्हिसेस, आपत्कालीन ज्या सुविधा असतात त्याला सुद्धा त्याचा फटका बसतो. त्याच्या पुढे त्यांनी हे सांगितलेलं आहे की हेल्थ सर्व्हिसेस असतील, पब्लिक कन्व्हिनियन्स लाईक सप्लाय ऑफ इलेक्ट्रिसिटी, वॉटर अँड द सर्व्हिसेस ऑफ लोकल ट्रेन्स इन मुंबई. मुंबईमधल्या लोकल ट्रेन्स हे फार महत्त्वाचं आहे, लाईफलाईन आहे ती त्याची, ती बंद पडली तर त्याने खूप मोठा फटका बसू शकतो, सामान्य नागरिकांना त्याचा त्रास भोगावा लागू शकतो, याचा सुद्धा इथे उल्लेख एक प्रकारे कोर्टाने केलेला आहे. म्हणून वी आर ऑफ द ओपिनियन दॅट इन केस द डिरेक्शन बाय दिस कोर्ट रिस्ट्रेनिंग ऑल कन्सर्न फ्रॉम प्रोसिडिंग विथ द कॉल फॉर बंद इज नॉट गिव्हन, huge loss not only in terms of economy and business but also in terms of providing essential services, असं त्यांनी म्हटलेलं आहे, and basic amenities including health services will occur which needs to be prevented. म्हणजे या बंदमुळे पुन्हा एकदा ऐका, वी आर ऑफ द ओपिनियन, कोर्टाने सांगितलेलं आहे की आमचं असं मत झालेलं आहे की अशा पद्धतीने बंद जर पुकारण्यात आला तर त्याने खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं आणि ते फक्त आर्थिक किंवा व्यावसायिक नुकसान आहे तर असं नाहीये, तर त्याच्यामुळे ज्या एसेन्शियल सर्व्हिसेस आहेत जसं की लोकल ट्रेनचा ट्रान्सपोर्ट असेल वगैरे, या सगळ्या गोष्टींना सुद्धा धक्का बसू शकतो आणि म्हणून या सगळ्या गोष्टी थांबवणं गरजेचं आहे असं सुद्धा कोर्टाने म्हटलेलं होतं. सो ह्या सगळ्या कोर्टाच्या ज्या इथे निरीक्षण आहेत, ऑर्डरमध्ये जे म्हणण्यात आलेलं आहे, या सगळ्या कारणांमुळे त्यावेळेला बंदसाठी परवानगी ही मिळाली नाही. पण मुद्दा येतो तो पहिला जो आपण उपस्थित केलेला होता की आता सुद्धा तसं काही होऊ शकतं का, तर आता अशा पद्धतीची हाक ही महाविकास आघाडीने दिलेली नाहीये. गेल्या आठवड्यात जे घडलं त्याच्यातनं धडा घेत आता मात्र महाविकास आघाडीने कुठल्याही बंदची घोषणा केली नाही, तर त्यांनी एका मोर्चा आखलेला आहे. तो मोर्चा मुंबईमध्ये होईल, मुंबईतल्या एका ठराविक पट्ट्यामध्ये होईल, ज्याच्यामुळे काही मुंबईतलं कुठलंही म्हणजे ज्याला आपण म्हणतो की
कुठलीही गोष्ट विस्कळीत होणार नाहीये. अर्थात काही प्रमाणात तिकडे डायव्हर्जन, ट्रॅफिक डायव्हर्जन जे आहे, वाहतूक व्यवस्था कदाचित वळवली जाऊ शकते, अशा काही गोष्टी होतील, पण त्या एका विशिष्ट भागापुरता होतील. अर्थात या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा ते आता सुद्धा जो काही मोर्चा काढतील, आंदोलन करतील, त्याच्यासाठी सुद्धा त्यांना परवानगी ही घ्यावी लागणारच आहे. ती पोलिसांकडनं मिळते का, त्याच्यासाठी काही वेगळ्या अटी शर्ती या नक्कीच टाकल्या जातील. पण अशा पद्धतीने कोर्टामध्ये जाऊन आता कदाचित कुठलाही अडथळा हा त्यांच्या मोर्चा आंदोलनामध्ये येणार नाही, जोवर अशा पद्धतीचे ते पुन्हा एकदा कुठल्या घोषणा करत नाहीत. पण सध्या तरी महाविकास आघाडीने आता कुठल्या लोकल ट्रेन बंद ठेवा, बसेस बंद ठेवा अशा पद्धतीची हाक दिलेली नाहीये. त्यांनी एक मोर्चा काढायचा ठरवलेला आहे, ज्याच्यामध्ये कदाचित आतापर्यंत तरी कुठला अडथळा येणार नाही असं दिसतंय. पुढे काय गोष्टी होतात त्या सुद्धा अर्थात आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. मात्र बंद पुकारल्यानंतर कोर्टात गेल्यानंतर काय होतं आणि कोर्टाने त्यावेळेला तसा निकाल का दिला हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं. आणि त्यामुळे तेव्हा असं घडलं म्हणून आता सुद्धा असंच घडेल का, हे 100% आपण या दोघांची तुलना करू शकत नाही. त्यातला फरक जो होता तो तुमच्यासमोर ठेवण्याचा आमचा हा प्रयत्न होता. तुमच्या प्रतिक्रिया याबद्दलच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही मांडत राहा. मुंबई तकवर अशाच पद्धतीने वेगवेगळ्या घडामोडींचे विश्लेषणात्मक रिपोर्ट पाहण्यासाठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच mumbaitak.in आमची वेबसाईट आहे, त्यालाही भेट देऊ शकता. धन्यवाद.